आता नर्सरी सगळ्या निर्माण झाल्या. जुनं आपण ह्या गोष्टी विसरून गेलो. पक्का डोक्यात ठेवा. हे सर्वांनी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आता त्याच्यानंतर आता बीज विषयाला आपण सुरुवात करू. कारण मी सांगितलं की अगोदर बीजच लावायचं, रोप नाही लावायचं. रोप लावायचं असेल तर फक्त काडी लावायची, रोप तर बिलकुल नाही. हे पक्का डोक्यात ठेवा. आता बीजाकडे येऊ आपण. आता रोपाचा विषय जरा थांबवू, आता बीजाकडे येऊ. आता बीज जे आहे, सध्या मार्केटमध्ये 3 प्रकारचं बीज आहे मंडळी. संपूर्ण जगामध्ये 3 प्रकारचं बीज आहे. नंबर 1 आहे जीएम सीड्स, जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स, त्याला असं म्हणतात. दुसरा आहे हायब्रिड सीड, म्हणजे त्याला हायब्रिड बियाणं म्हणतो आपण. त्याच्यानंतर तिसरा आहे सरळ वाण, ज्याला देशी वाण देखील म्हणतात. आपले गावरान वाण देखील म्हणतात. सरळ, देशी किंवा गावरान हे तिन्ही नावं एकच प्रकारचे. हा गट वेगळा, सरळ वाणांचा, देशी वाणांचा, गावरान वाणांचा. दुसरा गट हायब्रिड बियाणांचा. आणि पहिला गट आहे तो म्हणजे जीएम टेक्नॉलॉजीचा, जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स. जर आता या तिन्ही बियाणांबद्दल जर आपण समजून घेऊ जरा सविस्तररित्या, तर समजून सांगतो मी तुम्हाला एक एक. आता जीएम बियाणांमध्ये फार वेगळे प्रकार आहेत बियाणांमध्ये. ज्यांना काही प्रश्न पडतील ना, त्यांनी प्रश्न आता डायरीमध्ये लिहून ठेवा. नंतर प्रश्नोत्तराचा क्लास होणार आहे, तेव्हा तुम्ही विचारा मला. लक्षात ठेवा, आता फक्त सोबत राहा. पहिला प्रकार बियाणांचा जीएम बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता आपला महाराष्ट्र आहे. आता महाराष्ट्रामध्ये 3 प्रांत प्रमुख आहेत. एक आहे मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ. या 3 प्रांतांमध्ये प्रमुख पीक आहे कापूस. मागच्या क्लासमध्ये देखील सांगितलं होतं. आता परत एक उदाहरण देतो छोटंसं, पुन्हा आपण पुढे जाऊ. कापूस प्रमुख बियाणा म्हणजे पीक आहे आपल्या 3 प्रांतांमध्ये महाराष्ट्रामध्ये. मध्य प्रदेशमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कापूस होतो मंडळी. गुजरातमध्ये सुद्धा होतो. इव्हन राजस्थानमध्ये सुद्धा कापूस होतो मोठ्या प्रमाणामध्ये. राजस्थानमध्ये काय सगळं वाळवंट नाहीये, खूप चांगला भाग आहे राजस्थानमध्ये सुद्धा. आंध्रामध्ये, कर्नाटकमध्ये सुद्धा देखील मोठा पट्टा आहे कापूस घेणारा. छत्तीसगडमध्ये देखील आहे. मी सगळ्या भागात फिरून आलेलो आहे. आता कापसामध्ये सगळ्यात मोठं सध्या जे बियाणं शेतकरी वापरतात त्याचं नाव आहे बीटी. हे जीएम टेक्नॉलॉजीच आहे बीटी म्हणजे. बीटी का बरं लॉन्च झालं, त्याची 2 कारणं सांगितली होती सुरुवातीला. एक तर देशी कापूस जास्त उत्पादन देत नव्हता. दुसरं असं त्यांचं म्हणणं होतं की देशी कापसावरती कुठे कुठे आळी येते. 5% बोंड आळीने ग्रस्त होतात. भरधाडमध्ये सुद्धा आणि प्रथममध्ये सुद्धा. देशी बियाणामध्ये किती टक्के? 5%. तर हे 5% बोंड आळीचं नुकसान टाळण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी मान्सून टोनो कंपनीनं एक सीड शोधलं कापसामधलं. त्याला नाव दिलं त्यांनी बीटी. बीटी नाव का बरं दिलं मी तुम्हाला सर्वांना सांगतो, जरा लक्षात घ्या. एक बॅसिलस थंगोजेनेसिस नावाचा एक जीवाणू आहे, एक बुरशी आहे. जशी मेटारायझम बुरशी आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल. मेटारायझम काय करते? उमणीसारख्या आळ्यांचं शरीर खाते जमिनीमध्ये सोडल्यानंतर. डोळ्यांना दिसत नाही बुरशी, पण आपण 1 लिटर आणतो, पावडर फॉर्म मध्ये आणतो, शेतामध्ये टाकतो. तर ही काय करते? त्या उमणीसारख्या आळ्यांना खायला सुरुवात करते, शरीर पूर्ण खाऊन टाकते. तशीच बॅसिलस थंगोजेनेसिस नावाची एक बुरशी आहे, जी आळ्यांना खायचं काम करते बऱ्यापैकी. एक जीवाणू आहे. आता मान्सून टोनो कंपनीला काय वाटलं, हे जे 5% आळी खातात आमचे बोंड शेतामधले, जर या बोंडांमध्येच आम्ही ते जीवाणू तयार केला आणि तो जर त्या आळ्यांच्या पोटामध्ये गेला तर हे 5% नुकसान होणार, आमचं होणार नाही देशी कापसावरचं. त्यांनी काय केलं, आता बघा बरं, फार मजेशीर गोष्ट मंडळी, बऱ्याच जणांना माहित नाही. बघा किती त्यांनी डोकं लावले, ते खरे का खोटे नंतर तुम्ही चेक करून बघा. आता त्यांनी काय केलं, कापसाच्या बियामध्ये हा बॅसिलस थंगोजेनेसिस नावाचा जीवाणू टाकला, बियाणामध्ये टाकला. बघा बरं, आता जरा कमाल बघा त्यांची कशी. त्यांचं असं म्हणणं होतं की हे बियाणं तुम्ही शेतामध्ये नेऊन लावलं, त्याचं झाड तयार झालं, त्याला कैरी लागली, बोंड लागलं, की त्यांचं असं म्हणणं आहे की त्या बोंडामध्ये हा जीवाणू किंवा ह्या जीवाणूंचे अंश तयार होतील, ह्याची अंडी तयार होतील. आणि ज्या वेळेला आळी खायला येईल त्या बोंडाला, त्यावेळेला हा जीवाणू त्या आळीच्या शरीरामध्ये जाईल, पोटामध्ये, आणि त्या आळीला आतून खाऊन टाकेल. बघा मंडळी, थोडा विचार करा. टाकलाय कुठं जीवाणू त्यांनी? बियामध्ये. बी लावलंय कुठं? शेतामध्ये. झाड तयार झालं आणि त्या झाडामध्ये ते अंश येतील म्हणे, त्या कैरीमध्ये. काय तंत्रज्ञान आहे, चमत्कार. असं होऊ शकतं? शक्यच नाही. काय घडलं तुम्हाला माहिती, सगळ्यांना, शेतकऱ्यांना. तुम्ही प्रॅक्टिकल शेती करताय.
आता सगळ्यात जास्त बोंडअळी कोणत्या पिकावरती येते हो? कापसावरती. आमचे शेतकरी त्या कापसावरची बोंडअळी नियंत्रण करण्यासाठी काय काय फवारतात, किती परेशान असतात. 10-10 हजार रुपये लिटर पडणारं औषध विकत आणतात त्या बोंडअळीला नियंत्रण करण्यासाठी, बीटी टेक्नॉलॉजीच्या बियाणावरच्या. तरी ते बोंडअळी नियंत्रणात येत नाही. आता महाराष्ट्र सोडा, प्रत्येक राज्यामधलं कापसाचं जे फरदाड पीक होतं येणारं, फरदाड म्हणजे सेकंड बहार, तो पूर्णपणे गायब झालाय. काही मोजके शेतकरी त्याचे फरदाड घेतात, काही भागातले फक्त. थोडा आठवा मंडळी, एक 15 वर्षापूर्वी जेवढा सुरुवातीला कापूस व्हायचा त्याच्या तुलनेमध्ये फक्त 2-3 क्विंटल कमी तेवढाच कापूस फरदाडमध्ये देखील निघायचा. आता निघतोय तुम्हाला? नाही निघत. का बरं निघत नाहीये? कारण बोंडअळीच कंट्रोल होत नाही आमची. किती कमाल आहे. मॉन्सोन कंपनी तुम्हाला सांगितलं की त्या बोंडामध्ये बॅसिलस थंगोजेनेसिस नावाचा जीवाणू आहे. त्या बॅसिलसचं बी आणि थंगोजेनेसिसचं टी, बीटी असं नाव दिलं होतं त्या बियाणाला. त्या जीवाणूवरून नाव आहे त्या बीटीचं. सगळ्यात जास्त बोंडअळी कशावर येईल? त्याच्यावरतीच येईल. सुरुवातीला फार स्टार्टिंगला देशी कापसावरती फवारण्याची गरजच नव्हती आम्हाला. त्याला रसशोषक कीड माहितीच नव्हती, त्याला बुरशी माहितीच नव्हती. आळी कुठेतरी 1-2 बोंडे किडलेले असायचे. एकूण शेतामध्ये 5%. खूप झालं, अति झालं. फवारण्याची गरज नव्हती आम्हाला. ज्यावेळेस बीटी आला, हळूहळू बोंडअळी यायला लागली. शेतकऱ्याची 1 फवारणी सुरू झाली, नंतर 2 सुरू झाल्या, नंतर 3 सुरू झाल्या. आता 7-7, 8-8 फवारण्या करतात काही काही शेतकरी आमचे. आणि एका फवारणीचा खर्च किती जरा काढापडून मंडळी. आणि हे जीएम टेक्नॉलॉजी तुमची, ही वास्तविकता. म्हणजे उत्पादन वाढलं, म्हणे प्रचंड. कशाचं उत्पादन वाढलं? हा, सुरुवातीला जरा वाढलं बा, रासायनिक खतं भरपूर टाकल्यामुळे, भयंकर खतं डोस दिल्यामुळे. किती मिळालं सुरुवातीला? 20 क्विंटल मिळालं, 22 क्विंटल मिळालं. काळ्या जमिनी ज्या आहेत गंगेच्या काठच्या, गोदावरी काठच्या, त्या ठिकाणी 25 क्विंटल मिळालं काही शेतकऱ्यांना सुरुवातीला. आता काय अवस्था आहे? आता जे खानदेशातले शेतकरी आहेत, बरेच जण जॉईन आता, थोडं जरा हात दाखवा. 5 क्विंटलच्या वर आवरेज आहे का तुमचं खानदेशामधलं कापसाचं? 5 क्विंटलच्या वर, 6 क्विंटलच्या वर नाहीये. सगळा खानदेश फिरून आलो मी, पूर्ण ग्राउंडला शेतकऱ्यांमध्ये फिरलो, नाहीये. चेतन पाटील देखील सांगतात, बरेच जण हात दाखवतात वरती. 5 क्विंटलच्या बीटी टेक्नॉलॉजीचा आवरेज नाहीये, 6 क्विंटलच्या वर नाहीये. विदर्भात तीच कंडिशन आहे, 6-7च्या वर आवरेज नाही कोणाचं कापसाचं. हा, मराठवाड्यामध्ये गंगेच्या काठेवरती थोडं जरा आवरेज जरा जास्त आहे, कारण काळ्या जमिनीत ब्लॅक सॉइल आहे, प्युअर ब्लॅक कॉटन, म्हणजे जबरदस्त कॉटन येतं ब्लॅक सॉइल मध्ये. किती आवरेज आहे? 8-10, काही जणांना 12 निघतो. एखादा शेतकरी 15 क्विंटल काढतो, एखादा लय डोस मारणारा, लय फवारण्या करणारा. भूपेंद्रजी डांगर म्हणतात 3 क्विंटल आवरेज आलं त्यांना फक्त. ही बीटीची वास्तविकता. म्हणजे जीएम सीड उत्पादन वाढवतं, जो आमच्या डोक्यात बसलाय ना सगळा कुठाना, जरा काढा बाहेर मंडळी. आम्ही ऐकतो. एकदा मध्ये नितीन गडकरींनी देखील स्टेटमेंट दिलं होतं की सोयाबीन विदेशामध्ये 30 क्विंटल निघतंय. कोणतं? जीएम टेक्नॉलॉजीचं. भारतामध्ये असं बियाणं का बरं विद्यापीठांना विकसित करता येत नाही, त्यांनी प्रश्न केला होता. मंडळींनो, थोडं जर आणखीन एक आठवा, एक उदाहरण आणखीन एक मी तुम्हाला देतो. मध्ये हायब्रिड बाजरी आली होती 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी. बऱ्याच शेतकऱ्यांनी लावली सुद्धा असेल. सुरुवातीला ही हायब्रिड बाजरी ज्या वेळेला मार्केटमध्ये उतरली, आम्ही सगळ्यांनी लावली. लावल्याच्या नंतर मस्त उत्पादन झालं. सुरुवातीला काही वर्ष 20-25 क्विंटल बाजरी एकरी निघायची, आरामात निघायची, दणक्यात निघायची. आता आवरेज किती बाजरीचं? 5, 6, 7, 8 क्विंटल, जास्तीत जास्त 8 क्विंटल. एखादा शेतकरी जो 10 क्विंटल काढत असेल. आम्ही कोणते बियाणे वापरतोय? आधुनिक बियाणे टेक्नॉलॉजी. खर्च किती मंडळी त्याच्यावरचा फवारण्यांचा? प्रचंड वाढलाय. बरं, जीएम टेक्नॉलॉजीनं फक्त उत्पादन घटलंय का? खर्च वाढलाय का फक्त? नाही मंडळी, आणखीन एक गोष्ट घडली जी महाभयंकर आहे. बऱ्याच जणांना कल्पना पण नाही त्या जीएम टेक्नॉलॉजीच्या बीजाबद्दलची. 3 प्रकारचे बियाणे आहेत. 3 प्रकारच्या बियाणामध्ये पहिला प्रकार बोलतोय. नवीन मंडळी जॉईन झालेली, जरा लक्षात घ्या. जीएम टेक्नॉलॉजीचं बियाणं पहिल्यांदा लॉन्च झालं अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये. पहिल्यांदा लॉन्च झालं. विविध प्रकारमधलं, भाजीपाल्यामधलं देखील बऱ्याच गोष्टीमध्ये लॉन्च झालं. एकदम उत्पादन वाढलं अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये, प्रचंड उत्पादन वाढलं. सगळेजण खुश झाले, शेतकरी खुश, सगळे लोक खुश. काय माल ते एक्सपोर्ट देखील करायला लागले.
आणि हे जे बियाणापासून तयार झालेला माल होता त्याच्यापासून त्यांनी स्वयंपाक करायला सुरुवात केली, ते खायला सुरुवात केली. काही महिन्याच्या आतमध्येच ह्या जीएम सीड पासून तयार झालेल्या उत्पादनातून अन्न जे तयार झालं त्यांनी जे खाल्लं, लोकांना नाना प्रकारचे रोग व्हायला लागले, विविध प्रकारचे रोग यायला लागले, ज्याची त्यांनी कधीच कल्पना पण नव्हती केली. हे घडलं अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये. भयंकर रोग, विकृत रोग. काही जणांचा पायच डोळा पडायचा, काही जणांचा डोळाच गायब व्हायचा ऑटोमॅटिकली. अचानकच कुठतरी शरीर असं जास्त पेशा बाहेर सोडायचं, ज्याला आपण मासाचा गोळा बाहेर आला म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये. विकृत व्हायला लागले सगळे. त्या युरोपमध्ये, त्या अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची, तिथल्या लोकल लोकांची शहरामधल्या मोठी आंदोलन झाली. तिचं रेकॉर्ड आहे, जरा चेक करा जीएम टेक्नॉलॉजीचं. अमेरिकेमध्ये भयंकर मोठाली आंदोलन झाली, युरोपमध्ये मोठाली आंदोलन झाली त्या जीएम टेक्नॉलॉजीच्या विरोधामध्ये. आणि सरकारला नाईलाज असतो त्या जीएम टेक्नॉलॉजीवरती बंदी आणावी लागली युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये. भयंकर मोठाले आंदोलन झाले युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये. एक डायरेक्टर बघा आपल्या फिल्म इंडस्ट्री मधला, बॉलिवूड मधला, महेश भट्ट नावाचा. त्याची एक चित्रफित देखील आहे, जवळपास 1 तासाची जवळपास आहे काहीतरी. मी बऱ्याच दिवसांपूर्वी बघितली होती, युट्यूबवर आहे आणखीन. त्यानं सुद्धा एक पिक्चर बनवला त्याच्यावरती, जीएम टेक्नॉलॉजीवरती. किती खतरनाक आहे. आणि त्यानं सांगितलं हे की भारतामधले राजकीय लोक हे जीएम टेक्नॉलॉजी भारतात आणायचा प्रयत्न करतात आणि हे किती भयंकर आहे, हे किती वाईट आहे. जसे युरोपमध्ये घडलं तसं अमेरिकेमध्ये घडलं आणि तसं भारतामध्ये घडवायचंय का? भयंकर आहे त्याचं खाणं, ते जीएमचं. ना जीएम तुम्हाला प्रॉपर उत्पादन देणार आहे, ना तुमचं आरोग्य चांगलं सांभाळणार आहे, तुमचा शेतीमधला खर्च प्रचंड वाढवणार आहे. हे जरा लक्षात घ्या मंडळी. म्हणून ज्या ज्या वेळेला जीएम टेक्नॉलॉजीचा विषय निघतो त्या त्या ठिकाणी आपण त्याला विरोध केलाच पाहिजे, हे पक्क डोक्यात ठेवा. आता राहिला हायब्रिडचा विषय. हायब्रिड देखील असंच आहे. बरेच जण हायब्रिड बियाणे लावतात नाही. हायब्रिड बाजरी सांगितलं काय झालं, सुरुवातीला 20-25 क्विंटल उत्पादन दिलं, आता किती आहे? 5, 6, 7, 8, जास्तीत जास्त. जास्त खर्च केला तर 10 पर्यंत. आता टमाटर भाजीपाल्यामध्ये येऊन आपण जरासं. आता टमाटा आहे, टमाट्यावरती मी तर 2 वर्ष प्रयोग केला होता. प्रॉपर 18 लाख रुपये मी त्याच्यामध्ये घातले होते. कदाचित आपली टीम आणखी जॉईन झाली असेल या ठिकाणी. टमाटा आहे आता. सिंजेंटा कंपनीचं फॉर एक्झाम्पल सीड आहे, आपण असं गृहीत धरू हायब्रिड बियाणं. आपण ते आणतो शेतामध्ये, ते लावतो, त्याचे रोपं लावतो आपण. सिंजेंटा कंपनीचे रोपं बरेच जण घेतात वेगळ्या वेगळ्या व्हरायटी मधले. आता ज्या वेळेला टमाट्याचं झाड होतं त्याला पहिला बहार येतो, फुलं लागतात, मस्तपैकी टमाटे देखील दिसायला लागतात त्याला. जे टमाटे घेणारे शेतकरी जरा बघा मी काय बोलतो तर ऐका जरा. असं पहिला बहार लागला, टमाटे लागायला सुरुवात झाली की बरोबर त्याच वेळेला त्या टमाट्याचे पानं वाकडे होतात, त्याच्यावरती व्हायरसचा अटॅक होतो. होतो का नाही मंडळी? टमाटे घेणार आहे का कोणी? जरा कळवा. कम्प्लीट त्याच पिरियडमध्ये बरोबर टमाट्यावरती व्हायरस येतो. हा व्हायरस आला त्याला दुसरा विलाजच नाही, त्याला एकच विलाज कोणता? आंतरप्रवाही बुरशीनाशक घेणं धनकावून. आंतरप्रवाही बुरशीनाशक घेतले तरच ते झाड बरोबर होतं, नाही तर होत नाही. वास्तविकता हायब्रिड बियाणामधली. कसं काय बरं मंडळी? नेमकं प्रत्येक प्रकारच्या भाजीपाल्यामध्ये असेच प्रकार घडतायत. एका विशिष्ट वयात आले त्याच्यावर रोग यायला लागले. रोग आले की आम्ही दुकानावर चाललो, दुकानावर गेले की औषध आणायचे आणि फवारायचे. हे हायब्रिड बियाणाबाबतीत घडतंय. मला नाही माहिती प्रॅक्टिकल मध्ये काय आहे ते तुम्ही चेक करा, पण कुठेतरी मला असं शंका येते कधी कधी की ह्यांनी हायब्रिड बियाणं तयार करत असताना किंवा जीएम टेक्नॉलॉजी तयार करत असताना काहीतरी त्या बियाणामध्ये बदल झाले का बदल केले हे माहित नाही. पण विशिष्ट वयामध्ये विशिष्ट वेळा ते रोग येत आहेतच. आमचे शेतकरी औषध आणायला चाललेतच आणि ते फवारण्या करतायत. हे घडतंय. आणि भयंकर खर्च वाढला फवारण्यावरचा. भाजीपाल्यावरती 4-4 दिवसाला फवारण्या, 4-4 दिवसाला, आणि खतरनाक फवारण्या त्या. तरी आमच्या लोकांना कळायला मार्ग नाहीये. त्या सगळ्या त्याच आम्ही सीडच्या मागे लागलो, जीएम नाही तर हायब्रिड. बरं आणखीन एक सांगतो मी तुम्हाला मंडळी, जर लक्षात घ्या. आता विषय फार महत्वाचा आहे हायब्रिडचा. कसं मी तुम्हाला सांगतो ते आता. हायब्रिड म्हणजे काय? समजा आम्ही ते बियाणं आणलं, ते पेरलं, ते उगवलं, त्याला परत फळं लागले, बिया लागल्या, ते आम्ही काढल्या, परत पेरल्या, तर ते बियाणं येत नाही, त्याचं परत चांगलं उत्पादन होत नाही, त्याला म्हणतात हायब्रिड. हायब्रिड म्हणजे काय? नपुसक बियाणं, सरळ सरळ गावठी भाषेमध्ये आपल्या.
त्याच्यामधले नरकण हे वेगळे केलेले असतात. फक्त मादी कण असतात ते फक्त एक टाइम जर्मिनेशन करू शकतात, सेकंड टाइम होत नाही. आता या जरासं आपल्या संतांकडे, आपल्या अध्यात्माकडे. आपल्या संतांनी काय सांगितलंय? जैसे खावे अन्न तैसे होय मन. ज्या प्रकारे आम्ही आहार घेतो त्या प्रकारे आमचं मन बनतं, शरीर बनतं. हे वास्तविक, ह्याला सायन्स देखील मान्य करतं. जर आम्ही नपुसक आहार घेत असू, जर आम्ही हायब्रिड आहार घेत असू, तर आमच्या शरीरामध्ये आणि आमच्या मनामध्ये काय घडत असेल? त्याचा सायंटिफिकली मी तुम्हाला प्रूफ देतो. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्या वेबसाईटवरती जा आणि जरा चेक करा. त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारतामधली 80% जनता ही नपुसक बनेल. नपुसक म्हणजे कशी? 2 प्रकार आहे. पहिला प्रकार असा आहे मंडळी, की भारतामधल्या लोकांना काम करावं वाटणार नाही. त्यांच्यामध्ये आळस जास्त येईल, त्यांच्यामध्ये नैराश्य जास्त येईल. हा देखील नपुसकतेचाच प्रकार आहे. आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे, की इथल्या तरुण पिढीमध्ये वंशावळ तयार करण्याची क्षमता कमी होईल. म्हणजे मुलं जन्माला घालण्याची क्षमता कमी होऊन जाईल. हे घडतंय आता. प्रॅक्टिकलमध्ये घडायला. ह्याला वेगळी कारणं आहेत. पहिलं कारण आहार तर आहेच. दुसरं कारण लाईफस्टाईल देखील आहे. पण आहार देखील मोठं कारण आहे. हे का बरं नेमकं? कुठेतरी आहाराचा संबंध आहे, कुठेतरी ह्या सगळ्या बियाणांचा संबंध आहे. 80% जनता जर आपल्या आजूबाजूला बघा बरं जरा. आता किती तरुण जोडपे आहेत, की जे दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत आहेत. हे चाललंय. आता सध्या शहरामध्ये संभाजीनगर सारख्या शहरामध्ये मोठं शहर छत्रपती संभाजीनगर, जुना औरंगाबाद, किती दवाखाने वाढतात, किती तज्ञ वाढतात त्या विषयामधले. का बरं नेमकं? हे इतकं खतरनाक आहे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा. उत्पादनाच्या दृष्टीने देखील खर्च वाढलाय, उत्पादन कमी व्हायले, प्रॉफिट आणि खर्च याचा ताळमेळच आमच्या शेतकऱ्यांना बसून चाललाय. हे हायब्रिड बियाणांची वास्तविकता आहे.